महाराष्ट्र जीवन न्यूज बघत आहात। माजलगाव शहरातील नामांकित जे हॉस्पिटल आहे संजीवनी हॉस्पिटल माजलगाव यांच्या आज संयुक्त विद्यमाने संभाजी महाराज चौक या ठिकाणी आज मोफत आरोग्य शिबिर चं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी EGC शुगर BP वगैरे तपासणी करून या ठिकाणाहून जवळच अर्धा किलोमीटरच्या अंतरावर त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे आणि या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाऊन सर्व रुग्णांना आज मोफत सेवा पुरविण्याचं काम त्यांनी या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज त्यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत तेथीलच एक डॉक्टर आहेत राठोड सर म्हणून। राठोड सर, या मागचं नेमकं कारण काय आहे? ह्या नेमकं मागचं कारण असं आहे सर, आज 26 जानेवारी निमित्त डॉक्टर ज्ञानेश्वर गिलबिले सर यांच्या नेतृत्वाखाली आज ठेवलेलं आहे। इथं फक्त काय BP शुगर हे मोफत तपासणी सुरू आहे। हॉस्पिटलमध्ये पण मोफत तपासणी सुरू आहे आज, एवढंच बाकी काय नाही। फक्त तपासणी फ्री आहे का सर्व रुग्णांना फ्री आहे? सर्व रुग्णांना फ्री आज 26 जानेवारी निमित्त। 26 जानेवारी हो निमित्त चेकअप करण्यासाठी आलोय मी। BP तपासायची का शुगर? BP शुगर चेक केलं का? नाही, करायचं आहे आता मला। बरं बरं। हो। काय समजा तुम्हाला हे कसं समजलं या ठिकाणी आहे? आता त्यांची ख्याती 4-5 वर्षापासून ते माजलगाव तालुक्यातल्या रुग्णांना एकदम अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देत आहेत आणि अतिशय चांगलं काम आहे डॉक्टर साहेबाचं आणि पेशंट गोरगरीब लोकांसाठी त्यांचं कार्य खूप चांगलं आहे। समजा कुणाकडे पैसे असो नसो ते कधीच कुणाला अडून बघत नाहीत। एखादा जर एकदम परिस्थिती जर नसेल त्याची पैसे द्यायची त्याला सांगते काही अडचण नाही, देऊ नको तू, म्हणजे अशी चांगली म्हणजे एकदम शून्यातून वर आलेले ते, गरिबीतून वर आल्यामुळं त्यांना त्याची जाण आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काय नाव आपलं सर? भरत माने आहेत। यांनी या ठिकाणी माजलगावात जे गिलबिले सर आहेत त्यांनी गोरगरिबांसाठी जे आज पूर्ण तालुक्याला मोफत सेवा पुरवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि निश्चितच ते करत राहणार आहेत यापुढेही। आज 26 जानेवारी निमित्त माजलगाव शहरामध्ये जे शिबिर आयोजित केलं आहे त्या शिबिराच्या अनुषंगाने आपण माजलगाव येथील संजीवनी हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहेत गिलबिले सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। त्यांनी मागील जे आंतरवाली सराटी या ठिकाणी जे मराठा आंदोलन उपोषणाला बसले होते त्या ठिकाणी देखील त्यांनी आपला स्टाफ त्या ठिकाणी पाठवलेला होता आणि आज देखील मनोज जरांगे पाटील हे मुंबईला पोहोचलेले आहेत। त्यांनी 4-5 दिवसापासूनच आपला आणखीन एक स्टाफ 9-10 जणांचा त्या ठिकाणी पाठवलेला आहे आणि आज 26 जानेवारी असल्या कारणाने माजलगाव शहरामधील संभाजी महाराज चौक या ठिकाणी त्यांनी एक शिबिराचं आयोजन केलेलं आहे। या शिबिरामध्ये जे येणारे पेशंट आहेत त्यांना आज मोफत सेवा पुरवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी माजलगाव शहरामध्ये केलेलं आहे। नेमकं सर, आपले काय सहानुभूती आहे या पेशंटच्या बाबतीत म्हणा, गोरगरीब समाजाविषयी म्हणा, आपल्या काय भावना आहे? आज जर माजलगाव सांगायचं झालं तर आम्ही दरवर्षी एक तर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन्ही दिवशी संभाजी महाराज चौकामध्ये एक मोफत निदान शिबिर ठेवत असतो। म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळी जी सगळ्यात दुर्लक्षित बाब आहे आणि ती लवकर कळत पण नाही, असं एक ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन आणि दुसरी म्हणजे शुगर, डायबिटीज आणि काही हृदयाचे रोग, हे आपण म्हणजे BP झाला आहे मला, पण मी BP जोपर्यंत काहीतरी त्रास होत नाही तोपर्यंत दवाखान्यापर्यंत जात नाही आणि जोपर्यंत दवाखान्यापर्यंत जात नाही तोपर्यंत मला BP हे कळत नाही, तोपर्यंत ऑलरेडी काहीतरी शरीरामध्ये काहीतरी डॅमेज झालेलं असतं। मग त्यासाठी एक निदान, एक फक्त प्रथम निदान व्हावं आणि आपलं आहे काही प्रॉब्लेम हे कळावं आणि तिचं काही शरीराला नुकसान होतच्या आतमध्ये एक त्याचा इलाज चालू व्हावा, या अनुषंगाने आम्ही दरवर्षी 2 वेळा म्हणजे एक तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दोन दिवशी संभाजी महाराज चौकात मोफत निदान शिबिर आयोजित करत असतो। त्याच्यानंतर तुम्ही आमच्या शिबिरामध्ये मोफत ब्लड शुगर, BP, ECG आणि अशा काही जर तपासण्या लागत असतील की ज्या म्हणजे रोगाचं एखादं कळालं की त्यांना हा BP आहे, मग त्या BPच्या रोगासाठी आपण मग त्यांच्यासाठी एक BPची टॅबलेट्स असतील किंवा मग इथं आल्यानंतरचे कन्सल्टेशन असेल हे आपण आज फ्रीज ठेवतो। म्हणजे एक सहसा शिबिरामध्ये दाखवणारे लोक हे थोडंसं दुर्लक्षित असतात किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये किंवा काही जे गोरगरीब आहेत जे डायरेक्ट हॉस्पिटलपर्यंत येऊ शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी एक त्या दिवसापुरतं आम्ही म्हणजे 1 महिन्यापुरतं मेडिसिन आणि त्या दिवशीची कन्सल्टेशन हे फ्री देतो।
दुसरं त्यांना ती टॅबलेट माहीत झाली की आता आपलं हे बी पीची टॅबलेट आहे आणि बी पीची टॅबलेट एक असं सेट करण्याचा प्रयत्न करतो की जे वापस जरी नाही आले हॉस्पिटलला, ती टॅबलेट त्यांनी घेऊन खात जरी राहिले तरी त्यांच्या शरीराला त्याचा काही अपाय होऊ नये आणि त्यांच्या शरीरामध्ये काही बी पीमुळं किंवा शुगरमुळं काही नुकसान होऊ नये. मग त्याच्यामध्ये ते एक ऑप्शन असतात जे जेनरिक मेडिसिन आहेत. आपण आपल्याकडं मोदीचे मेडिसिन म्हणतात ते मेडिसिन आहेत. ते घेऊन जिथं ₹10 लागायचे तिथं ₹1 मेडिसिन भेटते. आम्ही तोही सल्ला त्यांना देतो की जेणेकरून त्यांनी स्वतः आपलं ते मेडिसिन चालू राहतं आणि एक अधूनमधून असं ज्यावेळेस शिबिर राहतं त्यावेळेस ते मोजून घेऊ शकतात आपलं बी पी शुगर. दुसरं आमच्याकडं अपंग व्यक्तीसाठी एक सगळ्यात मेन गोष्ट असते की अपंग व्यक्ती हा स्वतः कमवू शकत नाही आणि दुसरं त्याच्या फॅमिलीला पण त्याचं एक बर्डन असल्यासारखंच असतं. त्यामुळे ते फायनान्शियली किंवा मग ते थोडं दुर्लक्षित राहतात. त्यामुळे अपंग व्यक्तीसाठी आम्ही फीस घेत नाहीत. अपंग व्यक्तीसाठी पण उपचार मोफत किंवा मग जे काय मेडिकल असेल ह्याच्यामध्ये काही डिस्काउंट करून आम्ही देतो. आंतरवली सराटीमध्ये एक आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं या भावनेमधून आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे क्रांती मोर्चाकडून अप्रोच झालं होते की आपलं एक शिबिर ठेवता येईल का? मग त्या अनुषंगाने आम्ही सुरुवातीला एक शिबिराचं आयोजन केलं. मग त्यानंतर एक तिकडून हे झालं की आता तुम्ही पाठीमागच्या वेळेस ठेवलं होतं शिबिर, यावेळेस असं काही करता येईल का आपल्याला? की रस्त्यामध्ये जे जाणारे लोक आहेत, जे त्यांना कालचं एक उदाहरण आहे. काल एक जणाला छातीत दुखत होतं आणि छातीत दुखत असताना तिथं एक आले, छातीत दुखते म्हणून सांगितलं, त्यांचा ECG केला, त्यांना अटॅक होता. त्यांना अटॅक होता तर तीच 1 तासापासून दुखत होतं. त्यांना ट्रॅफिकच्या बाहेर निघण्यासाठी जर का ते अटॅकच्याच पेशंटला तिथपर्यंत हॉस्पिटलपर्यंत पोहोचणं पण अवघड होतं. आणि त्यांनी ते एक ECG केल्यानंतर कळालं की त्यांना छातीत दुखतंय आणि ते छातीत दुखल्यामुळं ते अटॅक आहे. मग तिथून त्यांना हॉस्पिटलपर्यंत त्या पूर्ण ट्रॅफिकमधून ॲम्ब्युलन्स असल्यामुळं ते पटकन त्यांना काढता आलं तिथून बाहेर आणि त्यांचा इलाज झाला. असंच भरपूर काही छोट्या-मोठ्या गोष्टी असतात. आता पब्लिक आहे. पब्लिकच्यामध्ये अडकल्यानंतर त्या पेशंटला बाहेर निघणं अवघड जातं. तिथल्या तिथं त्यांना जे छोटे-मोठे त्यांचे प्रॉब्लेम आहेत, ते त्यांना तिथे इलाज बी व्हायला पाहिजे. मग त्या एक भावनेमधून आम्ही एक सोबत आरोग्य शिबिराचा एक कॅम्प म्हणून एक 4 बेडचं फिरतं हॉस्पिटल. जसं आम्ही एक ट्रकमध्ये 4 बेड आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन हे ते सगळ्या सुविधा पुरवल्यात. तर ते एक जे आपलं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन म्हणून आम्ही ते करत आहोत. डॉक्टर साहेबांनी असं सांगितलं आहे की ज्या मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जात आहेत, त्या ठिकाणी लाखोचा समाज त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने आगेकूच करत आहे. परंतु त्या ठिकाणी जर एखाद्या पेशंट असेल, त्या पेशंटला अनेक आजार असू शकतात. BP असेल, शुगर असेल, त्या कारणाने त्याच्या छातीत दुखणे असेल, ते असे अनेक आजार आहेत, ते हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे आमचे फिरते 4 बेड असा घेऊन आमचा एक स्टॉप त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या पेशंटला कशी सुविधा देण्यात येईल याचा प्रयत्न ते आम्ही आमच्या समाजाच्या वतीने नव्हे तर माझं एक समाजाला काहीतरी देणं आहे या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत.